नमस्कार अकोलेकरांनो, आज तुमच्या समोर आलो आहे मी. वास्तव जे आहे ते सत्य तुम्हाला सांगायला आलो आहे. बघा, ह्या ब्लॅकमेलरने आता चालू काय केलं आहे, जो माझ्यासोबत येऊन त्याच्यावर झालेला अन्याय असेल तो सत्य मांडायचा प्रयत्न करतो आहे, तर हा काय करतो, त्याला नोटीस पाठवतो. नोटीस कितीची? 20 लाखाची. काय तर म्हणे माझ्या आबरू नुकसानीचं. अरे बाबा, तुला जर असं आज वाटत असेल का तुझ्या आबरू नुकसानीबद्दल तू एकमेकाला 20-20 लाखाच्या नोटिसा पाठवतो, अरे बाबा, आजपर्यंत तू किती जणांच्या सुपारी घेऊन बातम्या केल्या. त्या तालुक्यातल्या सर्व जनतेने ना आज तुझ्या विरोधात आहे ना त्या आबरू नुकसानीच्या नोटिसा दाखल करायला पाहिजे. महिन्याचे 30 किंवा 31 दिवसापैकी ना तुला प्रत्येक दिवस आहे ना कोर्टात त्या तारखेला उभं राहावं लागेल. ते 30 दिवससुद्धा कमी पडतील. तू तालुक्यातल्या किती लोकांच्या समजा खोट्या बातम्या लावल्या रे? कुणाची तरी सुपारी घेऊन बातम्या लावल्या ना, वन साईड बातम्या. आणि आता जर सामान्य नागरिक तू ज्यांना लुटलं आहे ते जर समोर येऊन बोलायचा प्रयत्न करता, तू त्यांना ही धमकायची भाषा काय करतो? बघ, जे जे समोर येतील त्या सर्वांसोबत मी उभा राहील. तू ही धमकी बिमकी देऊ नको. आणि बघ, आता तुझी बायकोनी काही नवीनच फंडा काढला आहे म्हणे का सुनील चासकरचं कुठं काय असेल तर शोधून काढा. माझे ना तुला फक्त PVC पाईप मिळतील. माझी प्रॉपर्टी आहे ना PVC पाईप आहे, तेवढेच मिळतील. या व्यतिरिक्त मी काही कमवलेलं नाही आहे. तू कितीही काही शोधत बसली ना, सुनील चासकरचं तुला काहीच मिळणार नाही. सुनील चासकरनी कुणाला ब्लॅकमेल केलं नाही, त्यामुळं तू कितीही शोधायचा प्रयत्न केला. आणि बघ, यासाठी तू पाहिजे तर काही ते काय म्हणतात सूर्याजी पिसाळ, काही सूर्याजी पिसाळांचाही आधार घे का सुनील चासकरनी काय ब्लॅकमेल कोणाला केलं आहे का. सूर्याजी पिसाळ उभे कर, त्यांच्याकडनं माहिती घे का सुनील चासकरनी कोणाला ब्लॅकमेल केलं आहे का. मी तुला सांगतो, मी सुट्टा 1 रुपयाचं कोणाला ब्लॅकमेल केलं नाही. त्यामुळं तू माझा किती उकरायचा प्रयत्न केला ना, बिलकुल काही मिळणार नाही. पण तू मला सांग, तुझ्या नवऱ्याचं काय काय उकरून काढू. तुला मी त्या मागच्या व्हिडिओतच सांगितलं, तू आणि तुझ्या नवऱ्याने ना एक 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सही करून द्या, काय काय उकरायचं उकरून दाखवतो. बघ रे बाबा, ह्या तालुक्यात तू काय नाही केलं. तुला ह्या तालुक्यात हे वाटतंय का पंचायत समिती तू चालवणार, तहसीलचं डिपार्टमेंट तू चालवणार, कृषी खात्याचं डिपार्टमेंट तू चालवणार. अरे बाबा, ते शासकीय अधिकारी कशाला बसवलेत? एखाद्याचं काय पोरगा पळून गेला का पोलीस स्टेशनला तू सेटलमेंट करायची, पोरगी एखाद्याची पळून गेली तू सेटलमेंट करायची. म्हणजे काही झालं तर त्याला उपाय फक्त तू एकच, तूच ते सगळे प्रकरणं मिटवायचे. हे कशासाठी? पैशासाठी. अरे सामान्य जनतेने आणायचा कुठून एवढा पैसा? तुला एवढ्या पैशाची गरज काय आहे? तू उठसूट याला त्याला सांगतो का बाबा मी तुझं बाहेर काढेल, मी तुझं बाहेर काढेल. बघ, मी तुला सांगतो, तुला ज्यांचं ज्यांचं या तालुक्यात काही बाहेर काढायचं असेल एकदाच काढून टाक. किंवा अकोले तालुक्याच्या जनतेला मी आव्हान करतो, आयुष्यभर या भीतीपायी शांत का बसता? हा जर कुणाला तुम्हाला बोलत असेल ना, मी तुझं बाहेर काढन, मी तुझं बाहेर काढन, त्याला तुम्ही सगळे सांगा, तुला जे जे आमचं बाहेर काढायचं ना ते काढून टाक. बघा अकोलेकरांनो, जे काही असेल झाली असेल चूक तर एकदाच बाहेर येईल, पण आयुष्यभर याच्या भीतीला घाबरून जगण्यात अर्थ नाही. नक्की हा कोण आहे? मी असं ऐकत होतो, यांनी अकोल्यातील चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित लोकांना पाया पडायला लावले, हात जोडायला लावले. कॅमेरा फिरवायचा, तुझी ती चूक झालेली आहे, तू असं केले, मग काय तर कॅमेरा फिरवायचा, शूटिंग काढायची. अरे बाबा, तू एवढ्या मोठ्या लोकांना हात जोडायला लावले, पाया पडायला लावलं. तू आहे कोण? हे कशासाठी? अकोले तालुक्यातल्या सर्व जनतेला सांगतो, मला यातून 1ही रुपया कमवायचा नाही, पण याला तर सुट्टी द्यायची नाही. हा ज्यांना ज्यांना ब्लॅकमेल करत असेल त्यांनी मला संपर्क करा. आपण याच्या सगळ्या व्हिडिओ लावू. याला घाबरायचं का आणि किती दिवस घाबरायचं? सगळे अकोले तालुक्यातले सगळे डिपार्टमेंट चालवायला हा बघतोय. झेडपीचं कुणाला निवडून आणायचं हा ठरवणार, पंचायत समितीचं कुणाला निवडून आणायचं हा ठरवणार.
एखाद्या गावचा सरपंचही कोण निवडून आणायचा हाच ठरवणार. हा म्हणतो माझ्या सोशल मीडियाची ताकद एवढी. मग अकोल्यातले जे न्यूजचे जे यूट्यूब चॅनल आहे ना, त्यांनाही मी सांगतो, हा पोलीस स्टेशनला बोलत होता का हे अकोले तालुक्यातले यूट्यूब चॅनल बंद करा. बघ मी तुला सांगतो, माझा ह्या मिनिटालाही बंद झाला तर मला अडचण नाही आहे. माझा तो व्यवसाय नाही, माझा तो धंदा नाही आहे. पण अरे ब्लॅकमेलर बाकीचे प्रामाणिकपणे काम करताय ना, त्यांना जगू दे. ते कुणाला जर ब्लॅकमेल करत नसतील तर त्यांच्या मुळावरती का उठतो तू? तुला तुझा बंद करायचा असेल तर बंद कर. तू काय म्हणणे तुझ्याकडे काय ते प्रमाणपत्र आहे किंवा काय असेल, बघ तू तुझ्यापुरतं ठीक आहे, पण तू याचा त्याचा बंद कराय का सांगतो? तू या बाकीच्यांना काय बोगस समजतो का? अरे तू तुझा धंदा मांडलाय रे बाबा, मी माझा धंदा मांडला नाही. तू सांग का तुझा ह्या मिनिटाला बंद करतो, मी माझा ह्या सेकंदाला बंद करतो. माझा व्यवसाय नाही आहे, तो माझा धंदा नाही आहे. या तालुक्यात तू कुणाला धमकी देऊ नको. तू जग, सुखाने जग, बाकीच्यांना जगू दे. ह्या तालुक्यात जर कोणी व्यवसाय नवीन उभा राहत असेल, अरे ते शेतकऱ्यांचे मुलं आहे रे. ह्या तालुक्यात शेतकऱ्यांचे मुलं आज इंजिनियर झाले असतील किंवा काही व्यवसाय करत असतील, तर तू त्यांना वारंवार का कॅमेरा फिरवून ब्लॅकमेल करतो? याला सांगतो 50,000 द्या, त्याला सांगतो 1,00,000 द्या. बघ एवढे पैसे घेऊनसुद्धा तू त्यांच्या बातम्या करतो रे. त्यांनी का सहन करायचं आणि किती दिवस तुझं सहन करायचं? अकोलेकरांनो, किती दिवस सहन करायचं? बघा तुम्हाला वाटत असन एकटा सुनील चास्कर बोलल्याने हा थांबणार नाही आहे. बघा ही कुठेतरी वणवा लागलेला आहे. ह्या वणव्याचा आगीत आणि भडका होण्यात, रूपांतर होण्यात वेळ लागणार नाही आहे. आणि तुम्ही सर्वांनी अकोलेकरांनी याच्यात भाग घेणं गरजेचं आहे. जर मी याच्याकडे कुठं 2 लाख मागितलेच नव्हते, हा मला म्हणतो का 2 लाख मागितले, मी काय याचा अन्याय सहन करायचा? पण खरोखर अकोल्यातल्या प्रत्येक जो व्यवसाय करणारा बांधव आहे किंवा ठेकेदार आहे किंवा अन्य कोणी व्यावसायिक आहे, तर प्रत्येकाकडून यांनी पैसे घेतलेले. प्रत्येकाला बोलतो पैसे द्या, जाहिराती द्या. म्हणजे जाहिरातीच्या नावाखाली कोणी तू ब्लॅकमेल करायचं काम करतो. आणि जर माझ्यासोबत आज कोणी उभं राहत असेल सत्याची भूमिका घेऊन, तर त्यांना तू नोटिसा पाठवणार. तू ज्यांना ज्यांना नोटिसा पाठवणार ना, त्यांच्यासोबत मी तेवढाच ताकदीनं उभा राहणार आहे. मला काही कमवायचं नाही, गमवायचं देखील नाही आहे. बघ तुला मी म्हटलं होतं का मी तुला माफ करतो. मी तुझ्या मोबाईलवरती मेसेज केलेला आहे का तुला मी माफ करतो, पण तू सत्य जे काही ते सांग. तुझे पोलीस स्टेशनला पत्र दिलं, काही त्या पत्रात काही ते लिहिलेलं आहे का सुनील चास्करकडं माझ्या मैत्रिणीच्या कोणत्या आर्थिक व्यवहाराचे स्क्रीनशॉट आहे. तुझी ती मैत्रीण कोण आहे हे सांग ना बाबा, मला कळू दे ना की तुझी मैत्रीण कोण आहे, किंवा या तालुक्याला कळू दे ना की तुझी मैत्रीण आहे कोण. किंवा तू हे सांगतोय का सुनील चास्कर तुला 6 महिने त्रास देतोय. अरे बाबा, जर मी 6 सेकंद तुला त्रास दिला नाही आणि तू सांगतो का 6 महिने, हे खोटं नाटक तू कशासाठी करतोय रे? बघ तू तुझ्यासोबत जेवढे काही आणले होते किंवा सोबत काही जणांना घेऊन फिरतोय ना, त्यांचा तू प्रचंड मोठा विश्वासघात केला आहे. त्यांच्या नावाखाली जे तुझ्यासोबत आहे ना, त्यांच्या नावाखाली तू बाकीच्यांकडून पैसे आणलेले. हे किती दिवस चालणार तुझं? तुझी पुढची व्हिडिओ आहे ना, मी नवीन वर्षाच्या स्वागताला काढतो बाहेर. तू असं समजू नको का तुझा काही डाटा नाही आहे. सगळा डाटा आहे. मी थांबलो का तुझी चुळबुळ परत चालू होती. अकोलेकरांनो, तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून सांगतोय, बिलकुल 1 रुपया याला देऊ नका. हा जर कोणाला ब्लॅकमेल करत असेल किंवा खंडणी मागत असेल, बिलकुल 1 रुपया देऊ नका. याला आपण जशास तसं उत्तर देऊ. अहो समजा कुणाचा काय प्रॉब्लेम असेल ते पोलीस स्टेशन बघन, तहसीलदार बघल किंवा ते पंचायत समितीवाले बघतील, कृषी खात्यावाले बघतील. ज्या त्या डिपार्टमेंटला जे ते अधिकारी बसलेत ना, हा सगळे डिपार्टमेंटचा अधिकारी हाच होऊन बसलाय. पैसे मला द्या, मी मिटवतो. बाबा सामान्य जनतेने किती दिवस सहन करायचं? हे तू वारंवार ह्या लोकांना लुटतोय, चांगलं नाही आहे.
तुला वाटत असेल मांजर दूध पिती, मांजर दूध पिताना कुणी बघत नाही, कोणीतरी बघत असतं. बघ तू जरी 2-4 CCTV कुठं लावले असतील, ते वरच्यानी पण CCTV लावलेलं आहे. आणि तुझी एवढी प्रॉपर्टी बघ रे बाबा. तू कोण ते आता आमदारांनी आमसभा घेतली होती, तू त्या आमसभेला दिवसातून 2-3 वेळा ड्रेस बदलतो. मी ह्या तालुक्यात मधुकर पिचडांना बघितलंय, म्हणजे जेव्हा एका दिवसात 2-2 ड्रेस बदलताना बघितलं नाही. वैभव पिचडांना बघितलंय, अमित भांगरेंना बघितलंय, किरण लामटेंना बघितले, गायकरांना बघितले. ह्या लोकांना दिवसातून 2-2 वेळा ड्रेस बदलताना बघितलं नाही. ठीक आहे, सकाळी घरी एखादा असू शकतो, संध्याकाळी एखादा असू शकतो, पण दिवसभर तू एसीत फिरतोय आणि एसीत फिरताना पण तुला 2-2, 3-3 ड्रेस लागतात. आला कुठून पैसा? बघा, आमचे मळलेले कपडे असतील ते कष्टाचे, स्वाभिमानाचे. आणि तुला वाटत असेल तू जरी चांगले कपडे घातले ना, पण तो कलर आहे ना तुझा आतून एकदम ब्लॅक आहे, तुला सगळ्याचे उत्तरं द्यावे लागतील. तू जोपर्यंत माझ्या प्रश्नांचे उत्तरं देत नाही तोपर्यंत मी तुला सुट्टी देणार नाही.